आपल्या सर्वांना माहित असेल की 1 जुलैपासून संपूर्ण भारतभर नवीन कायदे लागू झालेले आहेत। या कायद्याअंतर्गत आज आपल्यासोबत बोलण्यासाठी ॲडव्होकेट विद्यासागर वानकडे आहेत आणि बाकी सुद्धा वकील मंडळी आहे। काय नवीन कायदे आहेत, याच्यात काय काय बदल झाला आहे, आपण यांच्यासोबत चर्चा करूया। नमस्कार, काय सांगाल, आता 1 जुलैपासून संपूर्ण भारताभर नवीन कायदे लागू झाले आहेत, काय सविस्तर माहिती आहे? कसं आहे, नवीन कायदे जरी झाले समजा, परंतु त्यामध्ये फक्त कायद्याचे जे सेक्शन आहेत ते कमी जास्त करण्यात आलेले आहेत। बाकी जी माहिती आहे जे जुन्या कायद्यात होती तीच माहिती, तीच व्याख्या आणि त्याचे जे पूर्ण जे माहिती असते त्या गुन्ह्यात बाबतीची सजा असे सर्व हे सारख्या प्रमाणात ठेवलेले आलेलं आहे। त्यामध्ये असा कुठलाही असा मोठ्या प्रमाणात बदल दिसत नाही। या नवीन कायद्यामध्ये जनतेला काय आवाहन करू शकतो तुम्ही? नवीन कायद्यानुसार जनतेला आवाहन असं करू शकतो की ज्या कायद्यामध्ये ज्या जुन्या ज्या तरतुदी होत्या त्या तरतुदीमध्ये त्या इंग्रजकालीन काही तरतुदी त्यातून काढून टाकल्यात आणि त्याला एक चांगलं स्वरूप देऊन समजा कठोर अशी कारवाई कायद्यामार्फत होण्याचे संकेत यातून दिसून येतात। एक प्रोसिजरल लॉ आहे, त्या प्रोसिजरल लॉमध्ये सुद्धा बरेचसे अमुक बदल झालेले आहेत, जेणेकरून त्याचं जर काटेकोरपणे जर पालन केलं तर निश्चितपणे समजा न्यायव्यवस्थेला एक जे आव्हान वगैरे देण्याची जी लोकांची हिंमत होती ती हिंमत नक्कीच इथं संपुष्टात येईल आणि गुन्हा गोविंदानं प्रत्येकाला कायद्याच्या चौकटीमध्ये राहून आपले काम करता येईल। काही नवीन कलम बदलले आहेत, कोणकोणते कलम चेंज झाले आहेत? कलम बहुतांशी सर्वच बदललेले आहेत। ते जे पहिले समजा खुनाच्या बाबतीत 302 वापरत होते, आता 302 वापरण्यात येणार नाही, तर त्या ऐवजी दुसरं कलम वापरण्यात येईल। कलम जरी समजा सुटसुटीत झाली आणि आपलं हा जो देश आहे इथं कायद्याचं राज्य चालते आणि कायद्याचे राज्य चालवल्यानंतर जुना जो कायदा होता तो आता बहुतांशी सर्वांच्या अंगवळणी पडला होता, परंतु आता जो नवीन कायदा आला तर जसा जसा त्याचा म्हणजे त्याचे गुन्हे रजिस्टर होतील आणि कोर्ट न्यायालयात ते प्रकरणी येतील, त्यानंतर ते कितीपत समजावं आपल्या फायदेशीर ठरते की तोट्याचं ठरते नंतर, कारण ते कायदे बनतात परंतु त्या कायद्याची पाहिजे त्या प्रमाणात जर अंमलबजावणी झाली नाही तर कायदे हे म्हणजे कमकुवत होतात। म्हणून आता जसं जसं आता 1 जुलैपासून झाला तर नेमका 3रा दिवस आहे आणि याच्यानंतर जेव्हा त्याचे प्रकरण दाखल झाल्यानंतर येतील त्यावेळेस पण सांगता येईल की बा कायदे किती प्रभावी आहेत। धन्यवाद। तर या ठिकाणी 1 जुलैपासून जे भारतामध्ये संपूर्ण नवीन कायदे लागू झाले आहे या संदर्भात आपल्याला या ठिकाणी माहिती मिळाली आहे। मी किरण होले, जनविकास न्यूज, दर्यापूर। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट।